पिंजरा पिंजरा रे. गोरखदादा, पण तुला खरंच असं वाटतंय की अक्का या सगळ्याला तयार होईल म्हणून? नाही, कुठलाही अंदाज बांधता येत नाही, पण नाकारताही येत नाही. हो, पण डिवोर्स पेपर्स तू त्यांच्या हातात देऊन आलायस खरं, पण त्या सह्या करतीलच असं नाही ना. हे बघ, कधीही न संपणारे तर्कवितर्क हे चालूच राहणार आहे. मला नाही वाटत की मी अक्काला फार वेळ देऊ शकेन. अरे पण मला तर देऊ शकतोस ना. हो, पण जास्त नाही. बरं ठीक आहे, नारायणीने उद्यापर्यंत डिवोर्स पेपरवर सही नाही केली तर तुला जे काय पाहिजे ते कर, मी नाही अडवणार तुला. ठीक आहे. पण मी हा काय म्हणते, समद्यांना सांगितलं होतं ना, मग कुठे आहेत समदे? समजायला सांगून आले. मोठे भाऊजी म्हणाले त्यांना खोलीतच जेवायचं. नागनाथ भाऊजींना भूक नाही आणि अक्का नारायणी बी नाही म्हणली. गुलाबताई, तू 3 ताटं वाढायला घे. त्यांची इच्छा नसली तरी आपल्याला असं करून नाही ना चालणार. जेव्हा या वाड्यात लपून छपून राहत होते ना, तेव्हा नारायणीनेच मला जेवायला घातलं होतं समद्यांच्या विरोधात जाऊ. आणि आपण जेवायला बोलवलंय त्यांना, त्यांनी स्वतःहून नकार दिला. त्यांनी त्यांचं काम केलं गोरख काका, आता मला माझं काम करू द्या. मी आधी अक्का नारायणीला जाऊन वाढते, हातभार लावतो. अरे माझ्याकडे लक्ष द्या की कोणीतरी. गोरख काका, नागनाथ काकांनी सकाळपासून काय बी खाल्लेलं नाहीये. मी खरंच वाटलं असतं तुम्हाला. येथे जाऊन थांबा तुम्ही, मी आधी आले पटकन. हा, फक्त अक्का नारायणला देऊन येते. हा, मला उपाशी देऊन त्यांची पोटं भरू नका. असं बोलताय जणू का मी तुम्हाला उपाशी ठेवले आणि त्यांना खायला घालते. नाही, कसं आहे माहितीये का, त्या अक्काची जादूच तशी आहे. तिचं ऐकून तू माझ्याशी वैरपत करशील ग. गोरख शेलाराची बायको हाय म्या. माझं मन आणि कान दोन्ही बी कणखर हाय. इतक्या दिवसात शालिनीला सुद्धा राग येऊ शकतो असं कधी वाटलंच नव्हतं मला. तुम्ही ना पुढच्या काही दिवसात काहीच करू नका. अहो, शालिनी काकू आपोआप शांत होते. हे जेवण जेवून घ्या. शालिनी काकूंसाठी बी नाही. आनंदी, मी तुझ्या पाया पडतो ग, नको चांगलं वागूस माझ्याशी इतकं. मी आहे समजा माझ्यासाठी नाही करत आहे नागनाथ काका. हा, शालिनी काकूंना कळालं ना की मी त्यांच्या नवऱ्याला उपाशी ठेवलं होतं, तर मला माफ नाही करायच्या त्या. घ्या. वीर, तू कवालास. माहित नाही. ठाव नाही म्हणजे तुला ठाव नाही तू कवाला असते. इथे आल्या आल्या मोकळ्या केसातली तू दिसलीस. अरे ते ना, मला सांग, एवढ्या सकाळच्याला कशा पाय आलास? तुला भेटायला. पण शालिनी काकूंचं कारण काढ. तुझ्या मम्माला म्हणे या घरातून धक्के मारत बाहेर काढण्यात आलं होतं. काढलं होतं, पण आता माझी मम्मा घरातच आहे. पण गोरखदादांनी घातलेल्या बऱ्याचशा अटींनंतर. वीर, तुला खूप आनंद झालाय ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येकाचा एक दिवस असतो. आजचा दिवस तुझा आहे, कदाचित उद्याचा दिवस माझाही असेल. नारायण, आज आनंदी खूपच सुंदर दिसत होती ना. याला म्हणतात सौंदर्य. राहू दे, तुला काय कळणार म्हणा.